नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा पुढचा भाग. आता मालेगावात काय चर्चा होती याला महत्त्व नव्हतं, तर पुढे प्रभू आणि शंभू काय करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राघव भटांनी त्या दोघांचं रीतसर लग्न लावलेलं होतं आणि त्याच गोष्टीला फार महत्त्व होतं. त्यात आणखीन एक घटना घडली होती. राघव भटांनी जेव्हा अमृताला प्रभूचं ते वत्सलेला विहिरीत टाकणं सांगितलं तशी ती फार घाबरली आणि त्याच दिवशी तिने राघव भटांना आणि शंभूला घेऊन पोलीस स्टेशनवर जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. प्रभूंनी शंभूनाथला खुनाची धमकी दिली होती. जर तिच्या मुलाला काही अपाय झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी नारायण प्रभूवर राहील. प्रभूंबद्दल अशी तक्रार करून अमृता घरी आली तेव्हा नारायण प्रभूंना पोलीस स्टेशनवर बोलवलं गेलं होतं. त्यांना स्पष्टपणे सुनावलं गेलं की शंभूनाथाला त्यांनी खुनाची धमकी दिली होती, त्यांच्यापासून शंभूच्या जीवाला धोका आहे अशी तक्रार त्यांनी केलेली. त्यात आपल्या मुलीला विहिरीत फेकून तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केल्याचंही आम्हाला कळलं आहे. तरीही आपल्या घराण्याचा नावलौकिक लक्षात ठेवून आम्ही फक्त तुम्हाला ताकीद देऊन सोडतोय. यापुढे असा कुठलाही प्रकार घडला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल हे लक्षात ठेवावं. नारायण प्रभू संतापानं लाल होऊन चडफडत घरी आले होते. तेव्हा मंदाताई फार आजारी होत्या, वत्सला दवाखान्यात होती. या प्रकरणानंतर प्रभूंनी शांतपणे बसून विचार केला. आता शंभूनाथच्या लेखी तक्रारीमुळे ते त्याला काही करू शकत नव्हते आणि त्यांना वाटलं वत्सलेला काही झालं तर ते बालंट त्यांच्यावर आलं असतं. त्यातून जर का ते तुरुंगात गेले तर त्याच्याबरोबर प्रभू घराण्याचा तो लौकिक मानसन्मान सगळं काही धुळीला मिळालं असतं. त्यात त्यांच्या हुशार कृष्णकांताचं आयुष्य बर्बाद झालं असतं आणि हे सगळं त्या कुत्र्यामुळे झालं असतं. तसं प्रभूंनी स्वतःला सावरलं. प्रभूंना वाटलं जर वत्सला दवाखान्यात आहे तर तो कुत्रा तिला भेटायला जाईल, म्हणून त्यांनी वत्सलेला तातडीनं घरी आणली आणि तिच्या खोलीत तिच्यावर डॉक्टरी उपाय सुरू केले. मंदाताईंवर देखील उपचार करण्यात आले. आता प्रभू वरकरणी सर्व विसरल्याचं दाखवून आपल्या नित्य कामकाजाला लागले होते. त्यानंतर प्रभूंच्या देवघराचं दार नेहमी बंद राहिलं होतं आणि राघव भटांना कधीही तिथे देवपूजेसाठी बोलावलं गेलं नाही का रुजीकुंज बंगल्यात त्यानंतर कधी हसणं ऐकू आलं नाही. वत्सला लवकर बरी झाली. मंदाताई बऱ्या झाल्या. त्या वत्सलेबरोबर तिच्या खोलीतच राहायला लागल्या. त्या दोघींशी प्रभूंनी आणि कृष्णाने आपले संबंध आणि बोलणं टाकून दिलेलं होतं. त्या दोघींची ताटं नोकर त्यांना त्यांच्या खोलीत नेऊन देत असे. त्यावेळी मंदाताई सतत रडणाऱ्या वत्सलेला बळे 4 घास भरवताना म्हणत, पोरी अगं कसली अवदसा तुला आठवली होती ग. आपल्या सोन्यासारख्या आयुष्यात तू माती कालवून बसलीस बघ. वत्सले अगं बकळ फुलानं आपल्या झाडाच्या सावलीत पडावं तेव्हा ते ताजं राहतं, पण ते जर उन्हाच्या कवडशात पडलं तर ते त्या क्षणी करपून सुकून जातं. एवढंसुद्धा तुला कळलं नाही का ग. तर कधी मंदाताई रडत रडत म्हणत, अगं असं आपलं घर सोडून जाताना तुला माझा विचारसुद्धा नाही करता आला का ग. बघ आता तुझ्या बाबांना गावात तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते. आमच्या ह्या कुळाला कायमचा बट्टा लागला की ग. नंतर वत्सलाबरोबर मंदाताई देखील रडायच्या, पण नंतर मंदाताईच्या या सततच्या बोलण्यानं वत्सलाची तब्येत खालावू लागली. तसं वत्सलाची ही परिस्थिती बघून मंदाताईंनी तिला बोलणंसुद्धा सोडलं, पण त्यांना वत्सलाची फार काळजी लागून राहिली होती. त्या रुजीकुंज बंगल्यात त्या 4 जीवांची अगदी कोंडी झाली होती. त्यात प्रभूंनी सगळ्या घरच्यांना धमकी दिली होती, जर पुन्हा असा काही प्रकार इथे घडला तर मीच सरळ विहीर जवळ करीन आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते करा. त्यांच्या या धमकीनं प्रभूंचं ते उभं घर हादरलं होतं आणि कृष्णाला आपल्या मित्रमंडळीत तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. प्रभूंच्या घरात असा वैशाख वणवा पेटला असताना दाभोळच्या प्रभूंकडनं वत्सलेला नकार कळवला गेला होता आणि प्रभूंना कळलं की मालेगावकरी दाभोळपर्यंत पोहोचलेले होते. प्रभूंनी नंतर वत्सलेसाठी अनेक स्थळं बघितली, पण त्यांना कळवलं गेलं की आम्हाला लग्न झालेल्या वधूचं स्थळ नको आहे. वत्सलेचं आणि शंभूचं लग्न जरी प्रभूंनी नाकारलं होतं तरी मालेगावानं ते मान्य केलं होतं. त्यामुळे वत्सलाच्या लग्नाची आता आशा उरलेली नव्हती. इथे शंभूनाथाची मात्र विचित्र कोंडी झाली होती.
तो जरा घराबाहेर पडला की गावातली मंडळी त्याच्याकडे बोट दाखवून कुजबुजत, त्याला हसत, त्याची चेष्टा करत. ते सर्वांना आता वाटत होतं की शंभूनं प्रभूंच्या इस्टेटीमुळे हा वत्सलाशी असा प्रेमाचा लपंडाव खेळला होता. कदाचित त्याला वाटलं असेल की प्रभू आपल्याला घरजावई करून घेतील, पण नंतर सगळं मुसळकेरात गेलं होतं. गावात प्रभूच्या नोकराचाकरांकडनं प्रभूच्या घरची परिस्थिती गावकऱ्यांना कळली होती. पूर्वी अमृताला सहानुभूती दाखवणारे गावकरी आता शंभूला उलटसुलट बोलायला लागले होते. त्याला आता गावानं कुठल्या देवधर्माच्या कार्याला बोलवणं बंद करून टाकलं होतं. म्हणजे गावकऱ्यांनीही वारा येईल तशी आपली पाठ फिरवलेली होती. शंभूनं आता या सगळ्या कारणामुळे लक्ष्मी मंदिरात जाणं सोडलं होतं. तो घरातनं बाहेर पडतच नव्हता. आणि त्याची होणारी कुचंबणा जाणून अमृतानं देखील त्याला घराबाहेर पाठवणं बंद केलं होतं. आता लहान सहान कामं ती स्वतः बाहेर जाऊन करून यायची, पण शंभू अशा घरी असल्यामुळे आता अमृताला घरचा खर्च निभवणं दिवसेंदिवस जड व्हायला लागलं होतं. तशी तिच्या परसदारी भाजी पिकत होती, गौरीचं दूध दुभतं घरात होतं. परंतु भाजीबरोबर पोळी खाण्यासाठी घरात गहू नव्हते, ताकाच्या कडीबरोबर खायला भात नव्हता आणि तेल, मसाला, रॉकेलसाठी लागणारे पैसे तिच्या घरात नव्हते. राघव भटांना शंभूच्या या घरच्या परिस्थितीची जाणीव होती. ते त्यांना होईल तेवढी मदत करत होते. पण तशी त्यांची सतत मदत घेणं अमृताला काही बरं वाटत नव्हतं. तिचा नवरा गेल्यापासून राघव भट या ना त्या कारणाने त्यांना मदतच करत आले होते. अमृताचं म्हणणं होतं, ऊस गोड लागला म्हणून का तो मुळासकट खायचा. आणि एकदा तिने राघव भटांना स्पष्ट सांगितलं, भाऊजी तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी मदत केलीत, आता ह्यापुढे आम्हाला काही नकोय, आम्ही जगण्यासाठी काहीतरी करू. तेव्हा राघव भट तिला गंभीरपणे म्हणाले, वहिनी, कृष्णानं आपल्या बहिणी समान असणाऱ्या द्रौपदीची दया येऊन तिला कृष्ण थाळी दिली. आपण तिला द्रौपदी थाळी म्हणतो ग. तशीच माझी मदत तू राघव थाळी म्हणून मानून घे आणि ह्या गरीबात भावाचा मान राख बरं. त्यावेळी पदरानं आपले डोळे पुसत अमृता त्यांना म्हणाली, भाऊजी गेल्या जन्मीचं मला माहिती नाही, पण ह्या जन्मी मात्र माझ्या पाठीशी तुम्ही सख्या भावाप्रमाणे उभे राहिलात. त्यानंतर अमृतानं राघव भटांकडनं कसली मदत घ्यायला कधीच खळखळ केली नाही. एकदा शंभूनाथ आपल्या आईला म्हणाला होता, आई, रीतीप्रमाणे माझं आणि वत्सलाचं लग्न झालं आहे. त्यात ती कायद्याप्रमाणे सज्ञान आहे, तर पोलिसांच्या मार्फत आपण तिला आपल्या घरी आणू शकतो ना. त्यावेळी अमृता शांतपणे म्हणाली, शंभू, मी त्याबद्दल पूर्ण विचार केला आहे. हे बघ, तुमच्या लग्नाच्या वेळी मी, राघव भट आणि सावित्रीच होतो, म्हणजे घरचीच मंडळी तिथे होती. गावातलं तिथे कोणी नव्हतं आणि त्या लग्नाचा ठोस असा पुरावा आपल्याजवळ नाही. आता वत्सला आपल्या घरी होती, अंगणात होम झाला, हा काही तुमच्या लग्नाचा पुरावा होऊ शकत नाही ना. पण शंभू, लक्षात ठेव, सगळ्या मालेगावाला माहिती आहे तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे आता वत्सलाचं कुठेही लग्न जमणार नाही, त्याबद्दल तू निश्चिंत राहा. तरी आपण जर वत्सलेला इथे आणण्याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली तर ते चिडलेले प्रभू वत्सलेला आपल्याकडे पाठवण्या अगोदर तिला काहीतरी इलाजसुद्धा करून टाकतील. अरे, जो बाप आपल्या पोटच्या गोळ्याला विहिरीत फेकायचं धारिष्ट्य करतो तो काहीही करू शकतो. हे बघ, तुझ्या या लग्नानं प्रभूंचं घर पेटलं आहे, त्यात आपण पुन्हा तेल नाही ओतायचं. आता प्रभूंनाच काय तो निर्णय घेऊ दे. त्यात वत्सलेची आई तिच्या पाठीशी आहे, ती वत्सलेला असं रडत राहू देणार नाही. शंभू, लक्षात ठेव, प्रभूंना वत्सलेला आपल्या घरी पाठवावंच लागेल, पण ते कशा प्रकारे पाठवतात ते आता आपल्याला पाहायचं आहे. शंभूनाथ मात्र आता या सगळ्या प्रकारानं फार बेजारून गेला होता. त्यामुळे त्याला आता वत्सलेचा अभावितपणे रागसुद्धा यायला लागला. तिने आपल्या प्रेमासाठी याला आणि त्याच्या आईला या अशा परिस्थितीत लोटलं होतं. खरं तर तोच महामूर्ख होता. आपण काय करतोय हे माहीत असूनसुद्धा त्यांनी एकदम लग्नासाठी असं पाऊल उचलायला नको होतं. पण आता सगळं काही होऊन गेलं होतं. तरी आपल्यासारख्या तरुणानं घरी बसून राघव भटांच्या मदतीवर जगत राहणं आता त्याला फार कमीपणाचं वाटायला लागलं होतं. त्यात ते रोज पिशव्या घेऊन त्याच्या घरी येत आणि तेव्हा तो मात्र भिंतीला टेकून बसलेला असे. शेवटी शंभूनं खूप विचार केला आणि एकदा तो अमृताला म्हणाला, आई, आपण हे मालेगाव सोडून दूर कुठेतरी निघून जाऊया. मी कुठेही कीर्तन किंवा भजन करीन आणि पोटापुरतं मिळवीन. तशी अमृता हसून म्हणाली, आणि झाडाखाली राहीन असं तुला म्हणायचं आहे ना.
हे बघ वेड्या, आपण कुठंही जायचं नाही आहे. हे बघ शंभू, माझी सून माहेरपणाला गेली आहे, ती घरी परत आली की नंतर तुला कुठे जायचं आहे ना तिथे आपण जाऊ. त्यावर शंभू चिडून म्हणाला, आई आता तू ते सगळं विसरून जा. उलट त्या प्रकरणामुळे तुला जो त्रास सोसावा लागतोय ना तो मला बघवत नाही आहे. आई आपण खरंच इथनं जाऊया. त्यावर अमृता काही न बोलता आपल्या घरकामाला लागली होती. शंभूला माहिती होतं आईला एखाद्या विषयावर बोलायचं नसलं की ती अशीच काही न बोलता कामाला लागते. नंतर तो देखील चुलीत भाजलेला कांदा खात बसला होता. अशा या सगळ्या विचित्र घटनांना 6-7 महिने होत आले होते. त्यात पावसाळ्यात एक वाईट घटना घडली. राघव भटांच्या अंगणातलं एक झाड मोडून त्यांच्या घरावरच पडलं आणि ते राघव भटांचं जुनं घर गणपतीसारखं जमिनीवर खाली बसलं, ते पुन्हा उठलंच नाही. त्या झाड पडण्याच्या वेळी राघोभट लक्ष्मी मंदिरात होते, सावित्री काकू एकट्याच घरात होत्या, पण त्यावेळीच बाहेर धावल्या होत्या. तरी वरचं एक कौल त्यांच्या डोक्यावर बसून त्या जखमी झाल्या होत्या, पण ती जखम विशेष गंभीर नव्हती म्हणून बरं. राघव भटांचं घर कोसळलं, सावित्री काकूंना दवाखान्यात ठेवण्यात आलं आणि राघव भटांचे हातपायच गळून गेले. त्यावेळी शंभूनाथनं त्यांना घरावरचं झार काढायला आणि घर थोडंफार उभं करायला मदत केली. इकडे अमृतानं राघव भटांच्या या परिस्थितीचा विचार करून मनाशी काहीतरी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी अमृता मालेगावातल्या 4 ब्राह्मणांच्या घरी जाऊन आपल्या कामाबद्दल बोलून आली. नंतर अमृता कोणाच्या घरच्या पुरणपोळ्या, लाडू, करंज्या करून घरगुती मसाले तसंच लहान मुलांच्या थंडी तापावरचे काढे, मधातली चाटणं ती द्यायला लागली. लवकरच अमृताच्या या कष्टामुळे तिच्या घरात खाण्यापिण्याची कसली ददात उरली नाही. तिच्या हातात 4 पैसेसुद्धा खुळखुळायला लागले. शंभू आणि गौरीच्या तोंडात रोज गोडधोड पडायला लागलं. अमृतानं लगेच राघव भटांची राघव थाळी बंद करून टाकली. उलट त्यांच्या घराला आता ती मदत करायला लागली. या सगळ्या व्यापातही अमृताचं लक्ष प्रभूंच्या घराकडे लागलं होतं. हुशार अमृताला माहिती होतं की वत्सलाचं तिच्या शंभूशी लग्न झाल्यामुळे प्रभूंनी कितीही प्रयत्न केला तरी तिचं कुठं लग्न जमणार नाही. त्यात त्या दोघांना एकत्र झोपलेलं अख्ख्या मालेगावानं पाहिलं होतं आणि ह्या सगळ्या कारणांमुळे प्रभूंना एक ना एक दिवस तिला त्यांच्या घरी पाठवावंच लागणार होतं, निदान कृष्णकांताच्या भवितव्यासाठी. पण ते वत्सलेला कधी पाठवणार आहे त्याबद्दल तिच्या काही लक्षात येत नव्हतं. आता फक्त वाट बघणं तिच्या हाती उरलं होतं. असं म्हटलं जातं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला येणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येत असतो. म्हणून माणसानं कधीही कठीण परिस्थितीत निराश होऊ नये, तर त्या उद्याच्या येणाऱ्या नवीन दिवसाची त्यांनी वाट पाहावी. अमृता शंभूच्या आयुष्यात देखील नंतर येणारे ते उद्याचे दिवस सुंदर रत्नाचे क्षण घेऊन आले होते. त्याचं असं झालं की नुकताच पावसाळा संपत आला होता. मोकळ्या निरभ्र आकाशामुळे त्या दिवशी जरा उकडत होतं. आज सान्यांच्या घरचे डबाभर रव्याचे लाडू केल्यामुळे त्या चुलीच्या धगीनं अमृताचं डोकं जरा चढलं होतं. म्हणून अमृतानं त्या दिवशी घरातली सगळी कामं बाजूला ठेवून अगोदर शंभूला जेवायला वाढलं. गौरीला भाजीपोळीचा घास दिला. तेवढ्यात सान्यांची लता लाडू न्यायला आली. तिच्याकडून पैसे घेऊन अमृतानं लाडवाचा डबा तिला दिला आणि ती शंभूला म्हणाली, शंभू मी जरा पडते, आज माझं जरा डोकं चढलंय, पायसुद्धा दुखत आहेत. शंभू म्हणाला, आई तू झोप, मी तुझ्या पायानं जरा तेल लावून चेपतो म्हणजे तुला नीट झोप लागेल. शंभू आईच्या पायाला तेल लावून तिचे पाय चेपत बसला आणि अमृताला झोप लागून गेली होती. तसा थोड्या वेळानं शंभू उठला आणि तो देखील जरा बिछाण्यावर लवंडला. आज का कोणास ठाऊक शंभूनाथ फार अस्वस्थ होता. त्याला कधी नाही ती सारखी वत्सलाची आठवण येत होती. शंभूनं तिची शाल आपल्याजवळ ठेवली होती. त्या शालीला येणारा तो मोगऱ्याचा गंध त्याला पुन्हा पुन्हा तिची आठवण करून देत होता. त्या गंधात गुरफटून शंभूसुद्धा गाढ झोपी गेला होता. इकडे झोपलेल्या अमृताला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तिने पाहिलं की तिचं ते 3 खणी घर संपूर्ण श्रीफळानं भरून गेलं होतं. जिकडे पाहावं तिकडे नारळच नारळ घरात भरले होते आणि अमृताला माहिती होतं की स्वप्नात श्रीफळ पाहणं हे फार चांगलं असतं, म्हणजे येणारं काहीतरी फार चांगलं येणार आहे ह्याचा तो संकेत असतो. उठलेल्या अमृताला वाटलं आपण स्वप्नात श्रीफळ पाहिलं म्हणजे आपल्याला फार तर फराळ करण्यासाठी 4-5 गिऱ्हाईकं जास्त मिळतील. पण प्रभूंकडनं काही बातमी येईल का? तसं झालं तर फार चांगलं होईल. त्या विचारानं अमृता उठून बाहेर आली तर संध्या सावल्या अंगणात उतरल्या होत्या.
शंभू वत्सलाची शाल छातीशी धरून गाढ झोपला होता. अमृताला शंभूचं फार वाईट वाटलं. तिच्या या अबोल पोरानं कधी कसला हट्ट केला नव्हता. फक्त त्यांनी तिच्याकडे एकच मागितलं आणि ते सुद्धा त्याच्यापासून आता दूर गेलेलं होतं. याच विचारानं अमृतानं जवळ बसून शंभूला उठवलं आणि ती म्हणाली, शंभू, अरे मी स्वप्नात खूप श्रीफळं बघितली, नक्कीच काहीतरी चांगली बातमी येणार आहे. तसा शंभू कंटाळून म्हणाला, आई अगं तू चहा कर ना. त्या रात्री अमृतानं फक्त पिठलं भात केलेला होता. तोंडी लावायला मेथकूट आणि पोह्याचा पापड चुलीत भाजून घेतला होता. शंभूचं आणि तिचं जेवण आटपल्यावर अमृतानं उरलेलं जेवण गौरीपुढे सारलं आणि ते गौरीच्या कानात म्हणाली, गौरे, अगं मी स्वप्नात खूप श्रीफळं पाहिली आहेत. जर प्रभूंकडनं काही चांगली बातमी आली तर तुझ्या तोंडी पुरणपोळीचा घास देईन ग. आणि गौरीनी मान हलवली. अमृतानं नंतर माझघरातली सगळी झाकपाक केली, बाहेर आली, तरी कधी नाही ते शंभू तिला म्हणाला, आई बाहेर थंड वारं सुटलंय, चल जरा आपण अंगणात बसूया, तुला सुद्धा थोडं बरं वाटेल. अमृतानं चटई अंथरली. ती दोघं अंगणात बसली. तेव्हा दोघांना ओंकारेश्वरांची खूप आठवण आली. पूर्वी ते असताना त्यांची सगळ्यांची जेवणं आटोपली की ते सगळेजण असंच अंगणात बसायचे. त्यावेळी अनेक पुराणातल्या कथा ओंकारेश्वर त्यांना सांगत, मनाचे श्लोक म्हणून ते श्लोकांचा अर्थ सांगत. पण नंतर ते सगळं संपलं होतं आणि ते मोकळं अंगण मात्र त्या अर्थाचा विचार करत तसंच मोकळं झोपून राहिलं होतं. शंभू आणि अमृता बराच वेळ अंगणात बसून इथल्या तिथल्या गोष्टी बोलत राहिले. परंतु जाणून बुजून दोघांनीही वत्सलाचा विषय काढलेला नव्हता. कधीतरी उठून शंभू झोपायला निघून गेला आणि अमृता एकटीच आपल्या नवऱ्याच्या आठवणी काढीत तिथेच खाली मान घालून बसली. तिला माहिती होतं, एकदा का आठवणीचं भूत जागं झालं की ते नंतर न झोपता वाटेल तसं नाचायला लागतं आणि त्या आठवणीच्या भूताला शांत करायचं असेल तर काहीतरी उद्योग करायला हवा. तशी अमृता उठली, घरात आली. शंभू डोक्यावर वाकळ ओढून घोरत पडला होता. अमृतानी सुपात थोडे जोंधळे घेतले आणि ती देवघरात ठेवलेल्या जात्यावर बसून द्वारी जळायला लागली. अमृता खाली मान घालून भराभरा जातं ओढत असताना एकदम थबकली. तिला खूप वर्षांपूर्वींचा तो तिचा अत्यंत चिरपरिचित असलेला चंदनाचा, उदबत्तीचा, फुलांचा मिळून आलेला गंध जाणवला आणि अमृतानं असीम सुखाच्या संवेदनेनं आपली मान हळूहळू वर केली, देव्हाऱ्याकडे बघितलं आणि ती पाहतच राहिली. परमेश्वरा, तिचं ते देखणं सौभाग्य, तिचं सर्वस्व, तिचं सुख समाधान तिथे भिंतीला टेकून हसत तिच्याकडे पाहत बसलं होतं. अमृताने अगदी डोळे न हलवता आपल्या त्या भाग्याकडे बघितलं आणि तिला जाणवलं की ते देवलोकीसारखं, विष्णूसारखं मर्दानी सौंदर्य अगदी तसंच होतं. त्यांनी त्यांची आवडती लाल शाल तशीच आपल्या अंगाभोवती लपेटलेली होती आणि कपाळावर लावलेला चंदनाचा टिळा अजून ताजा, ओलाच होता. अमृता आपल्यासमोर जिवंत बसलेल्या आपल्या देखण्या पतीला बघून अत्यंत हरखून गेली. ती भावना वेगानं थरथर कापत ओंकारेश्वराकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यातनं असीम अश्रुधारा घळाघळा वाहायला लागल्या आणि ती हलकेच म्हणाली, शेवटी तुम्ही आलातच ना. मला शंभूला सोडून तुम्हाला जावावलं तरी कसं हो? तसं ओंकारेश्वर हसत म्हणाले, अमृते, मी तुम्हाला सोडून कुठेही गेलो नव्हतो. मी इथेच तुझ्या शंभूजवळ होतो. तशी अमृता एकदम आपल्या नवऱ्याच्या कुशीत जाण्यासाठी उठली तेव्हा ओंकारेश्वर म्हणाले, थांब अमृते, मी काय सांगतोय ते नीट ऐक. हे बघ, आणखी 2 दिवसांनी आपली सून इथे येणार आहे. तिच्या स्वागताची तयारी कर. ती तुला आणि शंभूला सुखी ठेवेल. पण अमृते, वत्सलाला सांग, प्रभूकडून कसलीही शापवाणी कधीही घेऊ नकोस. माणसाचे तळतळाट फार वाईट असतात आणि ते कधी खरे सुद्धा होतात. ओंकारेश्वर हसत हसत पुढे म्हणाले, अमृते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गौरीला तू पुरणपोळीचा घास दे. अमृता, शंभूची मला फार काळजी वाटते ग. तू त्याला सांभाळशील ना ग. आणि असं बोलता बोलता ओंकारेश्वर एकदम पारदर्शक होऊन विरळ विरळ होत लुप्त झाले. अमृतानं पाहिलं, ओंकारेश्वरांची ती जागा आता रिकामी होती, पण तिथे त्यांची ती आवडती शाल मात्र पडलेली होती. अमृतानं उठून आपल्या थरथरत्या हातानं ती शाल उचलली. त्या शालीला अजूनही ओंकारेश्वरांच्या स्पर्शाचा पवित्र गंध येत होता.
अमृता हंबरडा फोडून ते रिकाम्या जागेवर पडून ओक्साबोक्षी रडायला लागली. अमृताला ओंकारेश्वरांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. तेव्हा शंभू त्यांचंच स्वप्न पाहत होता. त्याचे पूज्य बाबा देव्हाऱ्यासमोर बसून पूजा करत होते. आई तिथे मागे बसली होती आणि आईच्या जवळ तो आणि वत्सला जोडीनं बसलेले होते. वत्सलेच्या अंगावर नववधूचा पोशाख होता. पूजा संपल्यावर बाबांनी त्या दोघांच्या हातावर प्रसाद देऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. ते त्यांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले होते, शंभू तू घरचा कर्ता पुरुष आहेस. दुःखाच्या सावलीत तू खंबीरपणे उभा राहा, कारण इतरांचा नाश करण्याचा तुला अधिकार नाही. जो तो आपल्या विधिलिखिताप्रमाणे जन्मतो आणि संपून जातो. नेहमी लक्षात ठेव, तुझा संसार कृष्णकमळाच्या फुलाप्रमाणे उमलू दे. तेवढ्यात शंभू कुणाच्या तरी मोठ्यांदा रडण्याच्या आवाजानं जागा झाला आणि त्यांनी ओळखलं की आतमध्ये आई रडतीये. तसा तो उठला, तीरासारखा आत धावला. त्याची आई बाबांची ती लाल शाल आपल्या हृदयाशी धरून ओक्साबोक्षी रडत होती. अमृताने रडत रडत त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली, अरे तुझा विश्वास नाही बसणार शंभू, पण हे खरोखर आले होते. बघ इथे बसले होते. अरे हे बघ ना, ही शाल घालून ते बसले होते. शंभू आईला थोपटत म्हणाला, मला माहिती आहे आई, बाबा इथे आले होते. तू शांत हो. शंभूने नंतर उठून बाबांचे कपडे ठेवले होते तिथे पाहिलं. त्या कपड्यात आता ती शाल नव्हती. आपल्या वडिलांचा हा भास शंभूला विलक्षण दुखावून गेला होता. त्यावेळी ते दोघं मायलेक एकमेकांना धरून बराच वेळ रडत राहिले. नंतर अमृता रडता रडता माझघरात निघून गेली आणि शंभू आपल्या वडिलांच्या आठवणीनं कासावीस झाला आणि तो आपलं मन शांत करण्यासाठी तिथलं जातं जोरजोरात फिरवत मनाचे श्लोक म्हणायला लागला. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारे होऊन जाते. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारे होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. शंभू वेड्यासारखं ते जातं घराघरा फिरवत राहिला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातनं अनिवार्य अश्रुधारा वाहत होत्या. स्वप्नातलं ते बाबांचं दर्शन त्याला पुन्हा पुन्हा आठवत होतं. इकडे चुलीजवळ रडणाऱ्या अमृताचं मन त्या मनाच्या सुंदर श्लोकांनी आपोआप शांत होत गेलं. ती हळूहळू उठली, शंभूजवळ आली. तिने त्याचं जातं ओढणारे हात धरले, ते थांबवले आणि म्हणाली, जा बाळा, तोंड धुवून ये, मी चहा ठेवते रे. शंभू रडत अमृताच्या कुशीत शिरला. अमृताने नंतर उठून चहा केला. शंभू तोंड धुवून चहा पिण्यासाठी पाटावर बसला. तेव्हा शंभूनं आपलं स्वप्न आईला सांगितलं. त्यावर अमृता म्हणाली, शंभू, अरे तुझे बाबा आणि तो उलट्या पायाचा साधू देखील पुढे येणाऱ्या कसल्या भयानक संकटाबद्दल सांगतायत. काय होणार आहे मला काही कळत नाही, पण शंभू काहीही झालं ना तरी तू धीर सोडू नको, म्हणजे सगळं काही ठीक होईल. तशी शंभूनी मान हलवली आणि अमृता म्हणाली, शंभू, प्रभू वत्सलेला इथं पाठवणार आहेत, त्यांना पाठवावंच लागेल म्हणा. हे बघ, मी पुरणपोळीसाठी डाळ भिजवते, तू आज गौरीचं दूध काढून आण. शंभू गौरीचं दूध काढायला गेला तेव्हा चांगलं उजाडत आलं होतं. शंभू, मी दूध काढते, तू आंघोळ आटपून घे, असं अमृता त्याला बाहेर येऊन म्हणाली. आणि इकडे नारायण प्रभू दाखवत नसले तरी त्यांना या 5-6 महिन्यात वत्सलेबद्दल खूप विचार करता आला होता. त्यांना कळत नव्हतं आपल्या ह्या अविचारी पोरीचं आता करायचं काय. तिच्यामुळे समाजात त्यांची खूप चिथू झाली होती. तिच्या एका रात्रीच्या लग्नामुळे तिला एकही स्थळ येत नव्हतं, आलं नव्हतं. आणि प्रभू या वत्सलेच्या चिंतेत असताना कृष्णाला एक फार चांगलं स्थळ सांगून आलं होतं. त्यामुळे प्रभूंनी मंदाताईला आपल्या खोलीत बोलावणं पाठवलं. आज 5-6 महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या नवऱ्याने आपल्याला असं अचानक का बोलवलं हे मंदाताईंना कळेला, कारण वत्सलेसंबंधी बोलायला ते आपल्याला बोलवणार नाहीत हे त्यांना माहिती होतं. आणि त्याच क्षणी मंदाताईंनी ठरवलं की जर का वत्सलेसंबंधी त्यांनी तिला काही विचारलं तर आपण न घाबरता खंबीरपणे आपलं स्पष्ट मत आपल्या नवऱ्याला सांगायचं. आणि प्रभूंच्या म्हणजे खरं तर आपल्याच खोलीत त्या आल्या आणि त्या आल्या आल्या नारायण प्रभू त्यांना म्हणाले, मी आता जे सांगणार आहे त्याबद्दल मला तुमचं कुठलंही मत नको आहे, फक्त माझा निर्णय तुम्हाला सांगावा म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. ते पुढे म्हणाले की कृष्णाला योग्य असं एक स्थळ आलं आहे, पण वत्सलाची अडचण घरात असल्यामुळे मी ठरवलं आहे तिला राजापूरच्या आपल्या घरात
2 नोकरांच्या बरोबर तिथे ठेवून द्यायचं. ते ऐकून मंदाताई एकदम म्हणाल्या, अहो तिला एकटीला तुम्ही असं दूर ठेवून इथे कृष्णाचं लग्न करणार? मग आलेल्या पाहुण्या मंडळींना मी काय सांगू? प्रभू एकदम रागानं म्हणाले, मग मी काय करू? माझ्या इस्टेटीसाठी मला फसवणाऱ्या त्या भिकारी भटाला माझा घरजावई करून माझ्या घरात बसवू? हे बघा, मी काहीही झालं तरी त्या भिकाऱ्याला माझ्या इस्टेटीतला एक तांबडा पैसा देणार नाही. मंदाताई म्हणाल्या, अहो त्याचं जाऊ द्या, परंतु वत्सलाच्या आयुष्याचं मी बोलतीये, तिला तुम्ही जन्मभर तसंच ठेवणार का? नंतर मंदाताई एकदम गंभीरपणे म्हणाल्या, माझं ऐका तुम्ही, त्या पोरीचं चुकलं मला मान्य आहे. ती असं काही पाऊल उचलेल याची मलाही कल्पना नव्हती, पण आता जे व्हायचं आहे ते होऊन गेलं आहे. मग मी म्हणते आपण ह्या गोष्टीवर एक तोडगा काढूया. तसे नारायण प्रभू मंदाताईंना फक्त हां बोल एवढंच म्हणाले आणि मंदाताई आपलं धैर्य एकवटून म्हणाल्या, अहो मी सांगते ना, ते तुम्हाला पटतंय का ते तुम्ही बघा. तसं ओंकारेश्वर भटाचं घराणं चांगलं आहे. त्यांना आणि त्यांच्या मुलाला गाव मानतं. त्यांची जातसुद्धा देवगणी ब्राह्मण आहे आणि एक गरिबी सोडली तर शंभू आपल्या वत्सलेला योग्य असाच वर आहे असं मला तरी वाटतंय. तर मी म्हणते, तुम्हाला वत्सलेला राजापुरालाच ठेवायचा असेल तर आपण तिथे शंभूनाथशी पुन्हा लग्न लावून लोकांची बोलणारी तोंड बंद करू आणि त्या दोघांना राजापुरात पाठवून देऊया. म्हणजे वत्सलाच्या मनासारखं होईल आणि कृष्णाला तिच्या आयुष्यात कसला त्रास होणार नाही. नंतर ती आणि तिचं प्राक्तन. मंदाताईंचं हे स्पष्ट बोलणं ऐकून प्रभू म्हणाले, मी जरा विचार करून बघतो. खरं म्हणजे मंदाताईंचं हे स्पष्ट बोलणं प्रभूंना पटलं होतं. एवी तेवी त्या गधडीनं शेण खाल्लंच आहे तर तिला त्या शेणातच पाठवावं असं त्यांनी ठरवलं आणि त्याच संध्याकाळी मंदाताईंना आणि वत्सलेला बोलवलं आणि ते मंदाताईंना म्हणाले, ठीक आहे, मी तुम्ही सांगितलं तसंच करणार आहे, पण त्या भिकाऱ्याला माझ्या इस्टेटीतला एक छदामसुद्धा मिळणार नाही. फक्त ती राजापुरातली जमीन आणि तिथलं घर मी तिला केवळ ती माझ्या पोटी जन्मली म्हणून देणार आहे. नंतर तिचा आणि आमचा कुठल्याही प्रकारे संबंध उरणार नाही. मंदाताईंनी आणि वत्सलानी या गोष्टीला संमती दिल्यावर दुसऱ्या दिवशी तातडीनं प्रभूंनी राघोभटांना बोलवणं पाठवलं. प्रभूंचा नोकर राघोभटांना बोलवायला आला त्यावेळी सावित्री काकू त्यांना म्हणाल्या, अहो त्या माणसानं तुमच्या तोंडात ठेवून दिली होती तरीसुद्धा तुम्ही तिथे जाणार? आणि राघोभट हसत सावित्री काकूंना म्हणाले, अगं सावित्री, आम्ही ब्राह्मणांनी नेहमी आपली शेंडी हलवत ठेवावी, तेव्हा कुठं त्याचं पोट भरतं हे तुला माहिती आहे ना. आणि हे बघ, प्रभू त्यावेळी जसे वागले तसं मी बाप असतो ना तर कदाचित मी सुद्धा तसाच वागलो असतो. बरं आता मी निघतो प्रभूंकडे. मला वाटतं आपल्या शंभूनाथाबद्दल बोलवायला त्यांनी मला बोलवलं आहे. सावित्री काकूंनी त्यांच्या हातावर साखर ठेवली आणि म्हणाली, तुम्ही जा पण चांगली बातमी घेऊन या. आणि राघोभट भराभरा रुजीकुंज बंगल्यात येऊन दाखल झाले. नंतर सगळ्या घटना भराभरा घडत गेल्या. प्रभूंनी आपल्या सगळ्या इस्टेटीची कागदपत्र तयार केली. त्या कागदपत्रांप्रमाणे प्रभू आणि मंदाताईंच्या मृत्यूनंतर प्रभूंची सगळी इस्टेट बंगला एकट्या कृष्णकांताला मिळणार होता आणि फक्त राजापुरातलं ते घर आणि तिथली सगळी जमीन वत्सलेला देण्यात आली होती. या सगळ्या घडामोडीत मंदाताईंनी विचार केला होता की पुढे मागे आपल्या नवऱ्याचं मनपरिवर्तन होईल आणि ते वत्सलेला पुन्हा मालेगावात आणून आपल्याजवळ ठेवतील, कारण आपले पती वत्सलेवर किती माया करतात हे त्यांना चांगलं माहिती होतं. पण मंदाताईंनी आपल्या पतीला ओळखण्यात चूक केली होती आणि वत्सला पुन्हा मालेगावात येईल हा त्यांचा निव्वळ भ्रम निघाला होता. पुढे त्या श्रीमंत माणसानं खरोखर आपल्या वत्सलेचं कधी तोंड पाहिलं नाही की तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवला नव्हता. वत्सला दूर राजापुरात नेहमी आपल्या कुटुंबासाठी तळमळत राहिली, पण वत्सलाच्या अंगात सुद्धा प्रभूंचं रक्त होतं. त्यामुळे तिनेसुद्धा कधी आपल्या शंभूला आपल्या माहेरची चौकशी करायला पाठवलं नाही की ती स्वतः कधी मालेगावला गेली नाही. इकडे अमृता शंभूला आंघोळीला पाठवून गौरीचं दूध काढत असताना गौरीला म्हणत होती, अगं गौरे, आज तुझे मालक घरी आले होते. आता शंभूची पत्नी इथे येणार आहे. बघ मी डाळ भिजत घातली आहे. चांगली बातमी येऊ दे हां गौरे, तुला चांगली पुरणपोळीची चवळच वाढते बघ मग. आणि गौरीने पुन्हा आपली मान हलवली होती. अमृता दूध काढून आत येत होती तेवढ्या तिला अंगणातनं राघोभटांच्या हाका ऐकू आल्या. त्या अंगणातून ओरडत येत होते, अरे शंभू, वहिनी लवकर या, चांगली बातमी घेऊन आलो आहे.
आत आलेल्या राघोभटांना अमृता हसत म्हणाली, भाऊजी, माझ्या सुनेची बातमी घेऊन आलात ना? प्रभू तिला कधी पाठवणार आहेत? तसे राघोभट एकदम म्हणाले, वहिनी, तुला कसं कळलं मी वत्सलाची बातमी घेऊन आलो आहे? आणि तेव्हा शंभू डोकं पुसत आत आला आणि त्याच्याकडे बघत अमृता हसत म्हणाली, भाऊजी, मला ते कर्णपिशाच्यानं सांगितलं. आता सांगा, काय म्हणतायत आमचे व्याही? तेव्हा राघोभट चटईवर बसत म्हणाले, सांगतो सांगतो सगळं सांगतो वहिनी. आणि त्यांनी अमृताला आणि शंभूला प्रभूचा निरोप दिला. ते अमृताला म्हणाले, वहिनी, प्रभूंनी सांगितलंय शंभूचं आणि वत्सलाचं लग्न पुन्हा सगळ्या गावासमक्ष लक्ष्मी मंदिरात करण्यात येईल. आणि वहिनी, दुसऱ्याच दिवशी तुम्ही सगळ्यांनी राजापूरला निघायचं आहे. त्यानंतर प्रभूंचा आणि वत्सलेचा काहीही संबंध उरणार नाही. अमृता म्हणाली, पण भाऊजी, आमचं इथं चांगलं घर असताना आम्ही इतक्या दूर राजापुरात जाऊन करायचं? वाटल्यास वत्सला इथे आली तरी आम्ही कुठल्याही प्रकारे प्रभूच्या कुटुंबाशी संबंध नाही ठेवणार. मग तर झालं ना? राघोभट म्हणाले, मी आता स्पष्ट बोलतो वहिनी. प्रभूंना पुढे मागे शंभू आपल्याला इस्टेटीसाठी त्रास देईल असं वाटतंय. त्यात वत्सला त्यांना डोळ्यासमोर नको आहे. आता कृष्णकांतासाठी सुद्धा स्थळ आलंय. थोडक्यात काय, तर प्रभूंना त्यांच्या त्या सगळ्या श्रीमंतीत तुमची अडचण नको आहे. अमृता रागवून म्हणाली, जळली मेली त्यांची इस्टेट. त्यांना वाटलं असेल वत्सला इथे राहिली तर शंभू तिची तलवार करून त्यांच्या इस्टेटीवर ठेवील. आग लागू त्यांच्या त्या इस्टेटीला. पण शंभू, तू काय म्हणतोस रे? शंभू शांतपणे म्हणाला, आई, आपण राजापूरला जाऊया. तसं मला सुद्धा आता मालेगावात राहायचंही नाही आहे. अमृता राघोभटाला म्हणाली, पण भाऊजी, हे लग्न पुन्हा कशाला करायचं? प्रभूंची लग्नाची हौस भागली नाही म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा लग्न करून त्यांना तमाशा करायचा आहे का? राघोभट म्हणाले, वहिनी, त्यांना ते लग्न सगळ्या गावकऱ्यांसमोर करायचं आहे. उद्या त्यामुळे वत्सला रीतसर सगळ्यांसमोर लग्न करून गेली हे प्रभूंना सगळ्यांना सांगता येईल. त्यामुळे गावकऱ्यांच्या तोंडाला कुलूपसुद्धा बसेल. तशी अमृतानं मान हलवली तरी ती शंभूकडे बघत म्हणाली, शंभू, मी प्रभूंना होकार देऊ ना? शंभूनेही मान हलवली. मग अमृता राघोभटाला म्हणाली, भाऊजी, तुम्ही प्रभूंना सांगा, शंभू वत्सलेचं लग्न झाल्यावर इथला पसारा आवरायला आम्हाला फक्त 2 दिवसांचा अवधी द्या. राघोभट म्हणाले, ठीक आहे, त्यांना मी तसं सांगतो. आणि वहिनी, राजापुरात तुम्हाला सोडायला प्रभूंनी बैलगाड्या केल्या आहेत. अमृता हसत म्हणाली, बरोबर आहे, आम्हाला कधी मोटारीत बसता आलं नाही, पण त्यांची वत्सला बैलगाडीत बसू शकेल ना? राघोभट हसत म्हणाले, वहिनी, या आनंदात एकच विरजण पडलंय. तुम्ही इथून जाणार ह्याचं मला फार वाईट वाटतंय, पण प्रारब्ध कुणाला चुकत नाही. शंभूनं एकदम पुढे वाकून त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्याला आशीर्वाद देत राघोभटांनी उपरण्याने डोळे टिपले. ते बघून अमृता भरल्या गळ्यानं म्हटली, भाऊजी, पूर्णासाठी डाळ भिजत घातली आहे. आज तुम्ही आणि सावित्री इथे जेवायला या. शंभूनाथाचं आणि वत्सलेचं अगदी साध्या पद्धतीनं लक्ष्मी मंदिरात राघोभटांनी पुन्हा लग्न लावलं. या लग्नाला प्रभूंच्या घरचं कोणी आलं नव्हतं. फक्त बंगल्यातली काही चाकर माणसं आहेराची ताटं घेऊन आली होती. लग्नाच्या वेळी वधूवेशातली वत्सला त्यांच्या स्वयंपाकिणीबरोबर एकटी लक्ष्मी मंदिरात आली. तेव्हा त्या स्वयंपाकिणीनं एक पिशवी सावित्री काकूंच्या हातात दिली. ती निघून गेली. त्या पिशवीत प्रभूंचा, मंदाताईचा, कृष्णाचा फोटो होता. तो पाहून रडणाऱ्या वत्सलाची सावित्री काकूंना एकदम कणव आली होती. वत्सलाचं कन्यादान राघोभटांनी केलं. वत्सलाचं लग्न झाल्यावर लग्नाला आलेल्या प्रभूंच्या वकिलानं काही कागदपत्रांवर शंभूच्या आणि वत्सलाच्या सह्या घाईघाईनं घेतल्या आणि त्या दोघांना लग्नाचं अभिनंदन करून तो लगेच रुजीकुंज बंगल्यावर निघून गेला. लग्नाला आलेल्या सर्व गावकऱ्यांच्या हातावर सावित्री काकूंनी इवली इवली साखर टेकवली. लग्नाच्या वेळी वत्सला सतत डोळे पुसत होती. तेव्हा सावित्री काकू एकदम तिच्या जवळ जाऊन म्हणाल्या, वत्सले, मी आहे इथे, तू रडू नको. शंभूनी जेव्हा वत्सलेकडे नीट निरखून बघितलं तेव्हा ती पूर्वीची रसरशीत सफेद गुलाबासारखी दिसणारी वत्सला आता एकदम कृश आणि एखाद्या सुकलेल्या वेलीसारखी दिसायला लागली होती. तिच्या नितळ कपाळावर एक जखमेची खूणसुद्धा होती, पण तिचं ते पूर्वीचं शांत लक्ष्मी सौंदर्य मात्र तसंच होतं आणि त्याला वेड लावणारं ते सुंदर काळे भुंग्यासारखे तिचे ते नेत्र त्याच्याकडे बघत होते. लग्नात वत्सलेचं नाव बदललं नव्हतं, कारण त्याला तिचं वत्सला हेच नाव आवडलं होतं.
लग्न झाल्यावर शंभू, वत्सला, अमृता, राघोबट, सावित्री काकू घरी यायला निघाले तेव्हा प्रभूंची नोकर माणसं देखील हातात आहेराची ताटं घेऊन त्यांच्या मागोमाग आली होती. ती सगळीजण अमृताच्या घराजवळ आली आणि थबकली. त्या अंगणाच्या मधोमध नारायण प्रभू उभे होते आणि काय होतंय हे कळायच्या अगोदर वत्सला आपलं भान हरपून बाबा बाबा करत प्रभूंकडे धावली. त्यानंतर ते घडलं. वत्सला बाबा बाबा करत एकदम प्रभूंच्या पायावर पडली. त्यावेळी त्या दुष्ट नारायण प्रभूंनी तिच्या डोकीवर हात ठेवला आणि ते म्हणाले, वत्सले, तू मला फार दुःख दिलेस म्हणून मी तुला हा शाप देतोय. तुझं घर कधी सुखी होणार नाही. मी जसा तुझ्यासाठी रडलो तसंच तुम्ही आपल्या मुलासाठी रडाल. वत्सले, तुझं घर माती खाऊन भुईसपाट होईल आणि येणारे जाणारे वाटसरू त्या घरात फक्त हुंदके आणि आक्रोश ऐकतील आणि म्हणतील की हे वेड्या शंभूनाथाचं घर आहे. असा मी तुझा बाप म्हणून तुला कळकळीनं शाप देतो. त्यावेळी बिचारी वत्सला आपल्या बाबांच्या पायाजवळ पाषाण पुतळा होऊन ती शापवाणी ऐकत होती. इकडे शंभूनाथ, अमृता, राघोबट, सावित्री काकू हतबद्ध होऊन प्रभूंचा तो अमानुषपणा बघत होते आणि सगळ्यात आधी अमृता शुद्धीवर आली. ती तशी धावत पळत वत्सलेकडे धावली. वत्सलेला ओढून उभं करत म्हणाली, अरे बाप आहेस का खवीस आहेस तू? स्वतःच्या पोरीच्या हातात हिरवा चुडा असताना तिला तू शाप देतोयस? जा रे जा निर्दया, कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. चल चालू लाग माझ्या अंगणातनं. आणि नारायण प्रभू काही न बोलता वत्सलेला शापवाणी देऊन शांतपणे निघून गेले. तेव्हा रडणाऱ्या वत्सलेला जवळ घेऊन अमृता म्हणाली, अगं पोरी, तू कोणासाठी रडतीयेस? अशा बापासाठी तुझे मुलाचे अश्रू वाया घालवू नको. चल घरात चल. हे सगळं पाहून हतबद्ध झालेले राघोबट, सावित्री काकू, शंभू घरात आले तेव्हा अमृतानं बाहेर जाऊन त्या आहेराची ताटं घेऊन उभ्या असलेल्या प्रभूच्या सगळ्या नोकरांना आपल्या अंगणातून पिटाळून लावलं होतं. अमृताच्या मनात राहून राहून एकच गोष्ट डाचत होती. तिच्या पतीने तिला सांगितलं होतं की वत्सलेनं कुणाची शापवाणी घेऊ नये, कारण कुणाचे तळतळाट वाईट असतात आणि ते कधी कधी खरेसुद्धा होतात. आणि तो मेला प्रभू वत्सलेला शापवाणी देऊन मोकळा झाला होता. अमृतानं घरात नुकताच गृहप्रवेश केलेल्या वत्सलाची तिच्या वडिलांचं नाव घेऊन दृष्ट काढली, आपल्या चुलीत टाकली. तरीही शेवटी प्रभूंची नजर वत्सलेच्या भरलेल्या संसाराला लागलीच आणि नंतर तिचं सगळं घर रिकामं होऊन गेलं होतं. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.